जय श्रीराम बॉडी बिल्डर। आज सांगतो, तुम्ही डेली वर्कआउट करता, खूप चांगल्या प्रकारे डाएट करतात, भरपूर 7-8 मील दिवसातून घेत असतात, हाय प्रोटीन डाएट करत असतात, पण आपण हे का करतो? आता तुम्ही सांगणार की आपण आपली चांगली बॉडी बनवण्यासाठी करत असतो, आपण 4 चौघामध्ये उठून दिसायला करत असतो, आपली फिटनेस फिजिक्स एकदम बेस्ट दिसायला पाहिजे, आपण तंदुरुस्त राहायला पाहिजे यासाठी करत असतो। पण मित्रांनो, हे का करतो? आता बघा, एक कुठली गोष्ट आपण तुम्ही करणार, कंटिन्यू 4-5 दिवस करणार, तर तुम्हाला एक सवय लागते। तर हे आपले जे का लागते, तर हे जे आपलं मंकी माइंड असतं ना, ही आपली चंचल बुद्धी असते, यामुळे लागतो, कारण की आपण तो विचार करत असतो। आता जे सर्टिफाईड ट्रेनर त्यांना या गोष्टी माहिती असेल की माइंड मसल कनेक्शन का म्हणत असतात। बघा, एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला। तुम्ही जर लेग करताय, लेग ची एक्सरसाइज करताय, तर तुम्हाला चांगले गेन करायचे असेल लेग, तर तुम्ही विचार करणार नाही मी हे व्हेरिएशन डेली करतो, तर आज थोडं वेगळं करू। तर तो व्हेरिएशन तुम्ही केला आणि त्याच्याने तुम्हाला चांगला पंप आला, चांगला रिझल्ट आला, तर तुम्ही विचार करणार नाही हे व्हेरिएशन नाही करणार, मी हे व्हेरिएशन करेल, बारबल बॅक स्क्वॉट गेले, याच्याने चांगला मला पंप येतोय। तर तुम्ही हे करणार ना, तेव्हा तुम्हाला समजेल हो होय। तर तू काय, तर तुमच्या डोक्याने विचार केला की नाही, तू बारबल बॅक स्क्वॉट केला तर तुझ्या चांगलं ह्यूज थाईज दिसते, चांगली पंप भेटू राहिला। तर हे काय करतं, आपली चंचल बुद्धी असते ना, ही आपल्याला त्या गोष्टीमध्ये ट्रान्सफर करत असते, म्हणजे माइंड मसल कनेक्शन असतं ना, ते ट्रान्सफर करत असतं। म्हणून तुमच्या या मंकी माइंडला नेहमी ऍक्टिव्हेट राहू द्या, त्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट येईल। अशाच गोष्टी